इंड्यूस नेफ्रोपॅथी तर 2 ते 3 दिवसात होईल. क्रिएट 0.5ने वाढेल. आपल्या याच्यात रायफलमध्ये 0.5 आहे, तर याच्यात 0.3 इन 2 डे हा क्रायटेरिया मॅच होतो ॲक्यूटसाठी. 0.3 इन 2 डे. तर थर्ड लिडिंग कॉज आहे हॉस्पिटल ॲक्वायर्डचं. अदर कॉजेस नाही सांगितले. डायबिटीजवाल्यांना तर 90% बसतं म्हणतो तो. तर डायरेक्टली सायटोटॉक्सिक आहे, व्हॅसोकन्स्ट्रिक्टर आहे आणि रिओलॉजिकल आहे. डायरेक्ट आहे, वेसल्स आहेत आणि ब्लडचे चेंजेस आहेत काहीतरी. टाईप्स आहेत मग हाय ऑस्मोलर, लो ऑस्मोलर. नंतर पेशंट रिलेटेड फॅक्टर्स आहेत, प्रोसिजर रिलेटेड आणि कॉन्ट्रास्ट रिलेटेड. व्हॉल्यूम ऑफ कॉन्ट्रास्ट तर तो म्हणतो की 5 ml/kg डिवायडेड बाय बेसलाईन क्रिएट. आपला समजा 1 आहे तर 5 पकडलं तर 6 पंचे 30, 300 होतं ना मॅक्सिमम अलायबल आहे. हा काही कळा नाही, हे तर 300 होतं आहे. हा म्हणतो 100पर्यंत ठेवा. ठीक आहे. DD आहे की थ्रोम्बोएम्बॉलिझम झालं आहे का, प्री रिनल पोस्ट रिनल DD आहे. रिनल AKIचा DD पण इंट्रा रिनल म्हणजे रिनलचे पण त्याने नेफ्रायटिस आणि ट्युब्युलर नेक्रोसिसचे कॉजेस देऊन टाकले, काही कळालं नाही. प्रिव्हेन्शन आहे, हायड्रेशन द्या. हायड्रेशन असेल तर नाही होत म्हणतो तो. फ्लुइड स्टेटस मेंटेन ठेवा. हायपोवॉलेमिक नसला पाहिजे. आयसोऑस्मोलर फ्लुइड द्या. तर त्याच्यामधून एक रिनल गार्ड सिस्टीम बनवली आहे. आउटपुट आणि इनपुट मॅच करतं, जेवढं आउटपुट आहे तेवढं त्याच्यात जातं, त्याच्यामुळे डिहायड्रेट नाही होत पेशंट. तर ॲसिटाईल सिस्टीम आणि बायका कामाच्या आहेत असं म्हणतो तो. फ्रुसेमाइड विथ हायड्रेशन देऊ शकतो ते म्हटले त्याने, परंतु कळालं नाही मला. कारण की इथे म्हणतोय तो की म्हटलं प्रिझर्व ट्रायलमध्ये तो म्हणतो सोडियम बायकार्ब आणि ॲसिटाईल सिस्टीमचा काही बेनिफिट नाही आहे प्रिव्हेन्शनमध्ये. पण इथे त्याने म्हटलं डायुरेटिक विथ मॅच्ड हायड्रेशन, म्हणजे डिहायड्रेट नाही व्हायला पाहिजे. नंतर स्टेटिन देऊ शकता. नंतर बायकार्ब, ॲनॅसिटाईल सिस्टीम, मग हायड्रेशन कॉन्ट्रास्टचं क्वांटिटी कमी करा आणि प्रीएम्प्टिव्ह हिमोडायलिसिस म्हणतो तो. तर प्रीएम्प्टिव्ह हिमोडायलिसिस नाही म्हणतो तो, परंतु ज्याच्यात CKD आहे त्यांच्यामध्ये द्या किंवा नेफ्रोपॅथी ज्यांना झाली आहे त्यांना डायलिसिस करा. प्रीएम्प्टिव्ह नाही म्हणतो तो. मग ॲस्कॉर्बिक आहे, ॲसिड आहे, अँटीऑक्सिडंट, व्हॅसोडायलेटर, CCB किंवा ANP काही देऊ शकतो. इन शॉर्ट 2 ते 3 दिवसात 0.5 म्हणजे ग्रेडेशन झालं पाहिजे. AKIचा क्रायटेरिया मॅच झाला पाहिजे. डायबिटीजवाल्यांना खूप रिस्क आहे. सायटोटॉक्सिक आहे, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन आहे, रिओलॉजिकल आहे, आयसोऑस्मोलर, हायपोऑस्मोलर डाय आहे. आयसो नाही, हायपर आणि हायपो आहेत. रिस्क फॅक्टर्स लिहायचे काहीतरी पेशंटचे, एक्सपोजर रिलेटेड, कॉन्ट्रास्ट रिलेटेड, DD, प्री रिनल, पोस्ट रिनल आणि रिनलचे काही कॉजेस दिले आहेत. प्रिव्हेन्शनमध्ये हायड्रेशन, त्याच्यात मग त्याने रिनल गार्ड थेरपी सांगितली आहे. मग डायुरेटिक्स आहेत विथ फ्लुइड, स्टेटिन आहे, बायकार्ब, ॲनॅसिटाईल सिस्टीम. बायकार्बमुळे अल्कलाइज होते तर फ्री रॅडिकल इंजुरी कमी होते. ॲनॅसिटाईल सिस्टीम पण अँटीऑक्सिडंट आहे. नंतर इमेजिंगमध्ये कमी डाय द्या, 100च्या खाली. नेफ्रोटॉक्सिक्स काही दुसरे ड्रग असतील ते बंद करा. प्रिव्हेंटिव्ह हिमोडायलिसिस नका करू, परंतु ज्यांच्यामध्ये झाली इंजुरी त्यांना द्या. ॲस्कॉर्बिक ॲसिड देऊ शकता, अदर व्हॅसोडायलेटर देऊ शकता. इथे नो बेनिफिट म्हटलं आहे बायकार्ब आणि ॲसिटाईल सिस्टीमचं, पण इथे म्हटलं आहे बेनिफिशियल आहे, ते काही कळालं नाही.